ने आयोजित केलेली भाई चषक ज्यांच्या कार्याचा गौरव करते आहे ते आदरणीय सुधीजी गरज साहेब भाईंचं आगमन होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये पाहत आहोत। खरं तर सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय वसा आणि वारसा जपणारे भाई आज आपल्या सोबत पुन्हा एकदा या तिसऱ्या रात्रीमध्ये जुळत असताना पाहायला मिळतात। भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा वाहतूक संघ व युवा मोर्चाचे अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय महासचिव, रयत शिक्षण संस्था रायगड विभागाचे बोर्ड मेंबर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तथा JNP ट्रान्सपोर्ट, जोएल कन्स्ट्रक्शन्स, जोएल इन्फ्रा अँड फ्रेट सर्व्हिसेस, श्री वरद लॉजिस्टिक्सचे सर्वे सर्वा सुधीजी गरज साहेब बाईंचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे। धन्यवाद धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाई चषकाचं उरण तालुक्यातील हे मानाचं आयोजन आणि इकडे मॅचला सुरुवात देखील झाली आहे। अक्कादेवी पांजे आणि देवांश 11 चिंचपाडा यांच्यातील असणारा सामना आहे आणि पहिल्याच बॉलवर मोठा फटका आलाय खरा, परंतु इकडे तिसऱ्या पंचांची मागणी देखील केलेली आहे। यस, आणि 5-5 ओव्हरच्या असणाऱ्या मॅच, 5 गोलंदाज अनिवार्य, हा एक वेगळा फॉर्मॅट पाहायला मिळतोय। सगळ्याच्या सगळ्या मॅच या 5 ओव्हरच्याच पाहायला मिळणार आहेत, हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळेल। आणि सुधीर गरज साहेबांचं आगमन देखील इकडे होताना पाहायला मिळत आहे। भाई चषक म्हटलं तर अगदी सगळ्यांचीच पावलं या नवघर गावाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात। उरण तालुक्यातील हे महत्त्वाचं गाव आहे नवघर, आणि या नवघर गावामध्ये ही क्रीडा स्पर्धा पार पडली जाते आणि गेल्या काही वर्षात चर्चेचा विषय राहिला आहे। ही भाई चषक ही स्पर्धा मान्यवर देखील आतुर असतात इकडे येण्यासाठी, खेळाडू देखील आतुर असतात, प्रेक्षक देखील आतुर असतात या नवघर गावामध्ये येण्यासाठी। गावागावाचे संघ प्रवीणजी कडू साहेब, वैशाली कॅटरर्स अँड इव्हेंटचे सर्वे सर्वा आणि स्वतः संकेतजी कडू साहेब यांचे पिताश्री ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं पाहायला मिळतंय, तथा महादेवजी बंडा साहेब यांचंही आगमन झालेलं आपण पाहत आहोत। माजी उपसरपंच, उपसभापती, माजी उपसभापती या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तथा आगमन होत असताना पाहायला मिळत आहे सुधीजी गरज साहेब बाईंचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून या तिसऱ्या रात्रीमध्ये होत असताना पाहायला मिळत आहे। सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय वसा आणि वारसा ज्यांनी जपलेला आहे आणि त्यांच्या सौभाग्यवती स्वतः शैलजाताई सुधीर गरज यांचंही आगमन या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत। आगतम स्वागतम सुस्वागतम। धन्यवाद। आगमन होत आहे सुधीरबाईंचं, ताईंचं देखील इकडे आगमन होत आहे। आजचा महत्त्वाचा दिवस। हा बॉल थोडंसं शफल होऊन पाठीमागे खेळायला गेले, परंतु इकडे एक कमबॅक करतात गोलंदाज। दोन्ही महत्त्वाची गावं आहेत। एका बाजूला जर पाहिलं तर बॅटिंगसाठी साहिल भोईर आणि त्यांच्या जोडीला यस दोन्ही साहिल भोईर आहेत। यस, साहिल व्ही भोईर, साहिल यस भोईर, दोन्ही साहिल भोईर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात पांजे संघासाठी। हो, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इकडे पाहायला मिळते। कमबॅक केलंय। पहिला बॉल जर पाहिलं तर षटकार आला, त्यानंतरचे दोन्ही बॉल जर पाहिलं तर डॉट आलेले आहेत आणि गोलंदाजीसाठी सुलभ केणी यांनी आता कमबॅक केलंय। मजा येते ज्यावेळेला गावाच्या टीमची मॅच असते आणि गावाच्या टीमची मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात, खेळाडू आतुर असतात। कधी एकदा गावासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि हा क्रिकेटचा खेळ खेळतोय। ओ हो, हाई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने कमी गतीने, परंतु थोडासा फिरलेला। याच मैदानात जर पाहिलं तर साहिल यांनी मात्र याच मैदानामध्ये मोटरसायकल देखील घेतली आहे, याच स्पर्धेमध्ये घेतली आहे। आपल्या आवडत्या स्पर्धेत सुरुवात षटकाराने केली आहे, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू मात्र निर्धाव आलेले आहेत। सुलभ देखील काही कमी नाही आहेत चिंचपाड्याचे। हाई बॉल टप्पा पडतोय, शरीराचा वेध घेताना देखील पाहायला मिळाला, थोडीशी उसळी देखील पाहायला मिळाली, त्याचा अंदाज नाही आलाय। लेग बाईच्या स्वरूपातील रन कळवली जाते। धावसंख्या 7 झाली आहे। 5-5 ओव्हरच्या असणाऱ्या महत्त्वपूर्ण मॅचेस, शिस्तबद्ध क्रिकेट। उरण तालुक्याला क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे आणि त्याच परंपरेला पुढे घेऊन जाण्याचं काम मात्र आताच्या पिढीचे खेळाडू देखील करतायत। माझ्या बरोबर जर पाहिलं तर उरण तालुक्याच्या क्रिकेटचं ज्या वेळेला नाव निघेल ना, तर एक सोनेरी पान प्रफुल्लजी तुमचं सुद्धा असणार आहे। या वेळेला पिक केलाय बॉल, बॉलला फेकून दिलाय लांब 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 वरचा षटकार।
पाहिलं तर चांगलाच पिक केला. दोन्ही खेळाडूंची खासियत ही आहे, दोन्ही साहिल भोईरच आहेत आणि दोघांनी खातं षटकारानेच खोललेलं आहे. म्हणजे षटकाराची भाषा या दोघांनाही आवडते. आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 13 बिनबाद 13 पांजे संघ आणि त्यांच्या विरोधात आहे चिंचपाडा. सुधीर गरज साहेबांचं हे नक्कीच स्पर्धा आयोजन भाई चषकाचं सगळ्यांच्या चर्चेचा विषय नेहमीच राहताना पाहायला मिळतो. आणि आज या स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस आहे. विविध गावे इकडे आलेली आहेत. नुकतीच रायगड प्रीमियर लीग देखील सोनारीमध्ये पार पडली आणि आता सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेकडे देखील लागलेलं आहे. अक्कादेवी पांजे देवांश 11 चिंचपाडा यांच्यातील मॅच. आणखीन एक बिग हिट लॉफ केलाय, बॉल समोरच्या दिशेने. वा वा वा, चांगला फटका खेळलाय, सीमारेषा पार, षटकार. संतोजी पाटील साहेब यांचं देखील आगमन भाई चषकाच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळत आहे. आपलंही हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. 13 धावसंख्या पुढे गेली या षटकारानेची. 3 मोठे फटके खेळलेले आहेत. या डावामध्ये काही स्ट्रगल पाहायला मिळालं, परंतु साहिल यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. याही वेळेला थोडासा पुढे केलेला बॉल मिड ऑफच्या दिशेने खेळलाय, रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल कमबॅक केलाय. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला बॉलची हवाई यात्रा. वा वा वा, खेळलाय षटकार आपल्या गावासाठी. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी बीमर आहे की नाही याकरता पंचांनी केली आहे. भाई चषकाच्या माध्यमातून आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये आगमन अशा उरण तालुक्यातील खेळाडूचं होतं. या उरण तालुक्याचा अभिमान ज्याने 7 समुद्र पार नेला. इंग्लंडमध्ये जाऊन क्रिओ क्लब सारखी स्पर्धा ज्यांनी खेळली आणि लॉर्ड्समध्ये क्लाय लॉईडच्या शुभ हस्ते ज्याचा सन्मान करण्यात येत असताना पाहायला मिळाला. भारत आणि पाकिस्तान संघाचा सामना ज्यावेळेला झाला, ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारा आणि महाराष्ट्राचा स्पीच स्टार म्हणून कोण हा पुरस्कार, जिथे मात्र विचारण्यात आलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने, त्यावेळेला 142 किलोमीटर पर आरने बॉल टाकणारा या उरण तालुक्याचा अभिमान विश्वजित मेघनाथ ठाकूर मोठ्याचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. भाई चषकाच्या माध्यमातून भाईंवरती असणारं प्रेम आणि संकेतजी कडू साहेब यांच्या निमंत्रणाला इथे मात्र मान ठेवून ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. विश्वजित मेघनाथ ठाकूर मोठ्या, आपलं हार्दिक असं स्वागत. येस, टेनिस बॉल क्रिकेटचा हार्दिक पांड्या देखील त्यांना म्हटलं जातं. आगमन होतंय मंचावर मिस्टर JPL विश्वजित ठाकूर यांचं इकडे आगमन होताना पाहायला मिळत आहे. षटकाराची भाषा बोलतायत ते सगळे पांजेवाले. 31 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत, ज्यांचं आगमन इकडे होताना पाहायला मिळत आहे, ज्यांना षटकाराची भाषा आवडते आणि आल्या आल्या त्यांच्यासाठी षटकार सुद्धा मारलाय साहिलने. 31 धावा. दुसरी ओव्हर सुरू असताना चांगली बॅटिंग होते सध्या. आणखीन एक, यावेळेला मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर थोडेसे दूर होते आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु थोडासा दूर राहिलाय हा चेंडू. तोपर्यंत जर पाहिलं तर इकडे रन घेतल्या गेलेल्या आहेत 2 आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 33 धावा धाव फलकावर. दुसरी ओव्हर सुरू असताना चांगली सुरुवात केली पांजेकरांनी. चिंचपाड्याला कमबॅक करावं लागणार आहे. भाई चषक नवघर टेनिस बॉल क्रिकेटची एक मोठी स्पर्धा, उरण तालुक्यातील मानाची स्पर्धा. यावेळेला कव्हरची दिशा, कव्हर्सला मारलाय, इकडेही सीमारेषेच्या पलीकडेच मारलाय. 6-6-6 षटकार. आज या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आपण पाहिलं तर बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी अवॉर्ड आपण ठेवला 11,111 रुपये पारितोषिक आहे आणि गिफ्ट टॅम्पर आहे. तर आवर्जून रील मास्टर्ससाठी आपण लक्ष वेधी आहेत. तथा या स्पर्धेच्या माध्यमातून AM ग्राफिक्स अँड व्हिडिओग्राफी अर्थात अलंकार मात्रे अँड टीम रायगड प्रीमियर लीगची 21,000 रुपयाचं पारितोषिक जिंकणारी टीम आपल्यासोबत आजच्या रात्रीमध्ये जॉईन झालेली पाहायला मिळाली. आणि ज्यांनी उद्घाटनीय सोहळ्याची रील्स बनवली होती तीच अर्थात AM ग्राफिक्स अँड व्हिडिओग्राफीची टीम आमच्यासोबत आज उपस्थित आहे.
जबत मॅचच्या दिशेने 2 ओव्हरमध्ये 39 झाल्या तर विकेट नाही आली आहे. तुटून पडले ते दोन्ही साहिल आणि स्पेशली साहिल व्ही. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता साहिल एस बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, जाईल बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने. कमबॅक करण्याची वेळ मात्र आता चिंचपाड्याची आहे, त्यांना करावं देखील लागणार आहे. कारण क्रिकेटचा खेळ हा कमबॅकचा आहे. चढ उतार या क्रिकेटच्या खेळाचे अविभाज्य घटक आहेत. प्रतिस्पर्धी चांगले खेळतात परंतु तुम्हाला सुद्धा चांगलं हे खेळावंच लागेल. हो हो हो, पुन्हा एकदा चांगला बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, आता गुडलेन स्पॉटवर टाकलाय. हलकीशी मुवमेंट पाहायला मिळाली बॉलमध्ये आणि बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. अजय यांच्या गोलंदाजीवर मागील 2 बॉल जर पाहिलं तर अचूक टप्प्याचे पाहायला मिळाले. ऑप्टमच्या बाहेर टाकलेत. यावेळेला फुल टॉस समोरच्या दिशेने खेळले, तिकडे फिल्डर जात आहेत परंतु बॉल नाही थांबत आहे, तो सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4-4-4 चौकार. चांगला स्ट्रोक इकडे येताना पाहिला मिळतोय. काही डॉट बॉल आले परंतु पुन्हा कमबॅक. पाणजी टीम 43 वर पोहोचलेली आहेत. हे दोन्ही साईल तुटून पडलेत. हो, हा बॉल पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या दिशेने. अजयने काही चेंडू खूप चांगले टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे कमबॅक होताना पाहिलं मिळालंय. पहिल्या 4 बॉलमध्ये त्यांनी फक्त 4 रन दिल्यात, म्हणजे पहिल्या 2 ओव्हरच्या तुलनेमध्ये हे षटक चांगलं राहिलेलं आहे, चांगलं राहिलेलं आहे. मजा येणार आहे आजची रात्र. विशेष म्हणजे 5 गोलंदाज यूज करायचे, हा एक वेगळा फॉर्मॅट आहे. आणि हे सगळे खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये मात्र मग उस्मान पटेल असू देत, त्याचबरोबर जर पाहिलं तर विश्वजित यांना आपण पाहतोय. सध्या केतन मात्र चर्चेत आहेत, अमित नाईक आहेत. यावेळेला वा 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 वा, काय स्ट्रोक खेळलाय. जीडीएल ला गेला वाटतं, एवढ्या लांब मारलाय, सिक्सर. बोकडविरा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल ती अर्थात शैलेश वाघोबा कोटनाका. सलामी दोन्ही टीमचे लक्ष वेधन. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. अमायरा 11 बोकडविरा आणि शैलेश राघोबा कोटनाका. मजा येणार आहे. यानंतर सुद्धा चांगल्या टीम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे सगळे आज तारे सितारे पाहायला मिळतात. ग्रामीण क्रिकेट त्यांचा बेस राहिलाय. प्रत्येकाने आपल्या गावासाठी क्रिकेट खेळलंय आणि मग व्यावसायिक क्रिकेटमध्ये विश्वजित ठाकूरचाही प्रवास तसाच राहिला. या उरण तालुक्यातील खेळाडूंची जर यादी निघाली ना तर माझ्या बाजूला प्रफुल्ल ठाकूर सर उपस्थित आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर आज सुधीर तांडेल यांची आठवण येते. पुढे सरसावले स्ट्रोक चांगला खेळला आहे. समोरच्या दिशेने कार मंदार लवेकर यांनी म्हणजे स्पर्धात्मक क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असेल, माझ्या मते ते ओव्हर 40 तरी खेळतील. एक लिजेंडरी खेळाडू राहतील. पप्पूने ओव्हर 40मध्ये नुकतीच मोटरसायकल घेतली. खूप सारी नावं आहेत या उरण तालुक्यातून आली आणि आज नाही कित्येक वर्ष व्यावसायिक क्रिकेटमध्ये ते सुद्धा त्यांनी गाजवलं आणि आजही ते खेळाडू येत आहेत उरणमधून. प्रफुल्लजी जमेची बाब आहे. 3 ओव्हर संपतायत. दोन्ही साईल ऐकायला तयार नाही आहेत. रन झाले 3 ओव्हर नंतर 51 बिनबाद. त्यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत नवघर रवी शेठ वाजेकर साहेब, ज्यांचं आगमन पायी चषकाच्या माध्यमातून या 3ऱ्या रात्रीमध्ये आपलं स्वागत आहे. साहेब स्वागत आहे सर्वांचं. कारण महत्वाची स्पर्धा आहे. 51 धाव फलकावर झाले परंतु विकेट नावाचं कोडं आता चिंचपाड्याला सोडवावंच लागणार आहे. कारण चिंचपाड्याचा संघ देखील काही कमी नाही आहे. चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये सुद्धा आहेत. आज आपल्या गावासाठी खेळावं लागणार आहे. एका गावची टीम म्हटलं तर खूप काही, विविध घरामधील, विविध कुटुंबामधील, विविध चौकामधील, विविध ठिकाणची मात्र मुलं एका संघात एकत्र करतात परंतु ते सगळे एका गावातील असतात. भाई यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. सुधीर गरज साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून
रायगड जिल्ह्याला एक महत्त्वाची स्पर्धा मिळाली आहे भाई चषक नावाची. उरण तालुक्यातील ही मानाची स्पर्धा. यावेळेला बॉल थोडासा पुढे केला होता, लॉफ केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे फिल्डर येत आहेत. विकेट आली आहे आणि सुलभने अगदी सुलभतेने ही कॅच घेतली आहे. विकेट. व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळत आहे. मी विनंती करेन भाईंना आपलं शुभहस्त एक विशेष सन्मान आपण करत आहोत. पांजेगावचे सुपुत्र इंडियन कस्टमचे अधिकारी आदरणीय प्रफुल्लजी जनार्दन पाटील साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. आदरणीय प्रफुल्लजी जनार्दन पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान. मी विनंती करेन सुधीजी गरज साहेब आपल्याला की आपलं शुभहस्ते हा विशेष सन्मान आपण करावा. स्वागत आणि सन्मान आपण करतो आहोत. आज इथल्या पायरीला गंध आला, आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. आपल्या येण्याने साहेब या स्पर्धेला रंग आला. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. विशेष सन्मान आदरणीय प्रफुल्लजी जनार्दन पाटील साहेब इंडियन कस्टमचे विशेष अधिकारी आणि त्याच वेळेला पांजेगावचे सुपुत्र ज्यांचा आपण एक विशेष सन्मान करत आहोत. सन्मानानंतर पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळूयात. धन्यवाद. पहिली विकेट आली आहे. विकेट नावाचं कोड आता सुटलेला आहे आणि पहिले विकेट येण्यासाठी उशीर जरूर झाला होता. यावेळेला आल्या आल्या पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा प्रयत्न हो पुन्हा फसलेला आहे आणि सुलभने पुन्हा एकदा सुलभतेने हा झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. आलेली आहे, विकेट आलेली आहे. एकदा का विकेट यायला लागल्या त्या मात्र आता मोठ्या संख्येने यायला लागलेल्या आहेत. सुरुवातीला स्ट्रगल पाहायला मिळालं विकेट येण्यासाठी, परंतु आता जर पाहिलं तर इकडे चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. कमबॅक केलाय. यावेळेला अल्टी पल्टी स्ट्रोक खेळलाय, अल्टी पल्टी बॉल सीमा रेषेच्या बाहेर, कल्टी 6 रन, सिक्सर. अमायरा 11 बोकडबिरे आणि शैलेश राघोबा कोटनाका, चला दोन्ही टीम कॅप्टन आपण आला असाल तर आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बहादर राहुलजी गोंधळी आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला पुन्हा बॉल हवेत पाहायला मिळतोय. कॅच नाही झाली आहे. थोडंसं कमबॅक झालं एवढं मात्र नक्की, परंतु धावांचा फ्लो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. पाणजे टीम, अक्कादेवी पाणजे टीम आपल्या गावासाठी खेळाडू खूप चांगले खेळत आहेत. साहिल मैदानाच्या आतमध्ये आहेत. 18 वर कल्पेश आले, ते 7 वर खेळत आहेत. परंतु ध्रुवने या षटकात काही चांगले बॉल टाकलेत. पहिल्या ओव्हरला 12 आल्या, दुसऱ्या ओव्हरला 26 आल्या, तिसऱ्या ओव्हरला 12 आल्या आणि आता चौथ्या ओव्हरला किती येणार, येणारा काळ ठरवणार आहे. साहिल यांना पण बॅटिंगसाठी पाहतोय. ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. खूप चांगले ग्राफिक्स आमचे पीटीसीची टीम देखील देते. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे आहेत फिल्डर. लॉंग ऑफच्या दिशेने 1 रन मिळणार आहे. गावागावाच्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे आणि त्या क्रिकेटला आज मात्र आपण इकडे पाहत आहोत. दर्जेदार क्रिकेट आज आपल्याला इकडे पाहिलं मिळत आहे. सगळ्यांचं स्वागत असणार आहे. आजच्या रात्रीत कोणती टीम बाजी मारणार, कारण सगळ्यांना समान संधी आहे. सगळ्यांना 5-5 ओव्हर आहेत. ह्या बॉलला यावेळेला थोडासा पुढे केलेला बॉल होता, त्याच्यावर जबरदस्त स्ट्रोक खेळलाय आणि याही बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 65. पांजे
65 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नुकतीच रायगड प्रीमियर लीगमध्ये सोनारीमध्ये पार पडली गेली मैजीकडू आणि उरण तालुक्यातील 4 व्हीलर कार जिंकणारा खेळाडू प्रथमेश ठरले. खूप लिजेंडरी आपण उरण तालुक्यातील खेळाडूंचा विचार करत होतो. त्यांनी मात्र भारताच्या बाहेरील स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आज त्यांचं इकडे आगमन होणार आहे आणि या नवघर गावाला देखील क्रिकेटची परंपरा राहिली आहे, मोठी परंपरा राहिलेली आहे. आणि आज यस प्रथमेशचं अर्धशतक देखील आहे या स्पर्धेमध्ये. शेवटची ओव्हर आहे पाणजे विरुद्ध चिंचपाडा. कमबॅक केलं जाईल का याचा प्रयत्न इकडे चिंचपाड्याकडून केला जाणार आहे. बॉलिंगसाठी येत आहेत अक्षय केणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नवघर नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ओ कमी गतीचा बॉल, फिरवलेला बॉल होता. वा बॉलिंग ऍक्शन जर पाहिली तर पहिल्याच बॉलवर शेन ऑनची आठवण झाली. ज्या पद्धतीने त्यांनी बॉल ग्रिप केला होता आणि रिलीज केला होता. 66 धावा धावफलकावर. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर हल्ला चढवलाय आणि सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. काय फोर्स पाहायला मिळाले या स्ट्रोक मध्ये. येतोय पुन्हा एकदा सिक्सर. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हो यावेळेला उलटा दुसरा टाकला त्यांनी. बॉल आतमध्ये येताना पाहिला मिळाला परंतु रिझल्ट काही तोच आहे. बॉल मैदानाच्या आतमध्ये काही थांबत नाहीये. पुन्हा एकदा सीमा रेषा पार. 4 चौकार. धावा पुढे निघाल्यात. खूप चांगली बॅटिंग पांजे टीमची पाहायला मिळते. 76 धावा धावफलकावर. हो 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 आता काही टर्न नाही झाला परंतु थोडासा बाउन्स झालाय आणि यष्टीरक्षकांकडे गेलाय. अक्षय खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवायचा प्रयत्न करत आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील दोन्ही बाजूला टर्न केले त्यांनी आतापर्यंत. आता तर पुन्हा एकदा सरळच टाकलाय. दाखवला लेग ब्रेक परंतु बॉल सरळ गेला होता आणि आता पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहिला मिळाला आणि पुन्हा एकदा सिक्सर. बदललंय, बॉल सुद्धा बदललेले आहेत आणि एखादा टप्पा जरी तुमचा चुकला की एक आणि बॉल कनेक्ट झाल्यानंतर प्रफुल्लभाई हा बदलाव पाहायला मिळतोय. हा बॉलचं नावच सिक्सर आहे तर 6 नाही जाणार तर काय जाणार. यावेळेला आता मात्र फसलाय. फिरकीपटू आहेत आणि त्यांनी आपल्या जाळ्यात एक तर विकेट घेतलेली आहे. वा शेवट चांगला केलाय. 82 झाले, 83 करायचे. पांजे विरुद्ध चिंचपाडा अशी महत्वाची मॅच आहे कारण क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे, एका डावाचा नाहीये. पहिल्या डावात झाल्या तर दुसऱ्या डावात सुद्धा होऊ शकतील परंतु या 83 धावांचा पाठलाग कसा होणार ऐकूयात. दुसऱ्या डावामध्ये ज्या वेळेला यस जय सर स्वागत करतील आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा रॉकस्टार वाकडेगावचे स्टार आणि नामवंत कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण गायकर सरांचा आवाज ऐकू आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचकांच्या यादीतील महत्त्वाचं नाव जयेश भोसले सर सुद्धा आमच्याबरोबर जुडले. एक विशेष सन्मानाकडून वळतो आहोत. खरं तर या रायगडाचं नाव खरं तर मोठं करणारा, उरण तालुक्याचं नाव ज्यांनी मोठं केलं, टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या आणि मिस्टर JPL म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं आलं आणि खरं तर आखाती देशांमध्ये जाऊन भारत आणि पाकिस्तानची मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारे विश्वजित मेघनाथ ठाकूर यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय भारत आणि पाकिस्तानचा सामना ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. क्रिओ कप इंग्लंडमध्ये जाऊन लॉर्ड्सच्या मैदान ज्यांनी गाजवलं आणि क्लाइव्ह लॉइड्सच्या शुभ हस्ते ज्यांचा सन्मान करण्यात आला आणि महाराष्ट्राचा स्पीड स्टार 142 किलोमीटर पर आवरने चेंडू टाकणारा विश्वजित मेघनाथ ठाकूर एकदा जोरदार टाळ्या द्यात मोठ्यासाठी आज भाई चषकाच्या माध्यमातून उपस्थित होत असताना पाहायला मिळतोय. विश्वजित मेघनाथ ठाकूर ज्यांचा आपण एक मोठे ठाकूर ज्यांचा विशेष सन्मान स्वतः भाईंच्या शुभ हस्ते करत आहोत. संकेतजी कडू साहेब यांच्या शब्दा खातीर आणि भाईंच्या प्रेमा खातीर ज्यांचं आगमन झालेलं इथे पाहायला मिळालं.
एक विशेष सन्मानानंतर आपण टॉसची प्रक्रिया पार पाडतो आहोत. टॉसकडे वळूयात. या आपण नाणेफेकीचा कौल करतो. एका बाजूला अमायरा 11 बोकडबिरा आणि शैलेश राघोबा कोटनाका दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. नेक्स्ट मॅच. एका बाजूला संघ बोकडबिरा टीम कॅप्टन, या ठिकाणी अमायरा 11 बोकडबिरा टीम कॅप्टन उपस्थित आहे. मी शैलेश राघोबा कोटनाका टीम कॅप्टनचं लक्ष वेधेन. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला हवा. पुन्हा एकदा भाई चषकामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि टेनिस क्रिकेटच्या अभिमानाची स्पर्धा आपण पाहत आहात. आज एक मापदंड या स्पर्धेने ओलांडलाय. उरण तालुक्याच्या सन्मानाची, अभिमानाची, आणि या स्पर्धेला आपण पाहत आहोत भाई चषक. आज हे तिसरं रात्र. आजची तिसरी रजनी आणि आपण या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्याच्या टॉसच्या प्रतीक्षेमध्ये आहोत. शैलेश राघोबा कोटनाका टीम कॅप्टन. आपण चला लवकरात लवकर या, जेणेकरून वेळेमध्ये आपण चालतो आहोत आणि वेळेतच पुढे स्पर्धा चालू राहील याकडे मी लक्ष वेधेन. चला टॉस साठी या त्वरित. क्या बात आहे, क्या बात आहे. आपल्या भाईला हलक्यात घेऊ नका. दमदार संगीत स्क्रीनवरती आपण या ठिकाणी पाहताय. धन्यवाद डीजे. स्क्रीनवरती आपण स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक आणि सर्व सुधीरजी घरत साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. राहुल गोंदे आपण या ठिकाणी पाहू शकाल. मला तर वाटतं रायगड प्रीमियर लीग मध्ये रील स्टारचा अवॉर्ड त्यांच्या नावावरती करताना पाहायला मिळाला आणि यंदाही ते या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. उत्कृष्ट रील स्टार कोण होणार ही चर्चा देखील 1 तारखेला रंगणार सर. संपूर्ण अलंकार मात्रे आणि त्यांची टीम उपस्थित आहे. रायगड प्रीमियर लीगचे चॅम्पियन आहेत. एम ग्राफिक्स अँड व्हिडिओग्राफी. आज संपूर्ण टीम दाखल झालेली पाहायला मिळते आहे. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. भाई चषक 2026 हे चौथं पर्व आणि चौथ्या पर्वातील ही तिसरी रात्र. सामन्याला सुरुवात. पुढचा बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, खाली राहिला बॉल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. आपण टॉसची प्रक्रिया पार पाडतो आहोत. चला त्वरित आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित झाले. 83च्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. जे मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहता इथे 82 धावा 4 षटकामध्ये कंप्लीट झाल्यात. अर्जुन कोलातला बॉल होता. बॉटमॅनचा वापर चांगला केलाय. लॉंग ऑनला आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय. हा चौकार. फुललेनचा बॉल पाहायला मिळाला. त्यावरती चौका ठोकत असताना इथून मात्र अकाउंट ओपन केलंय. अर्जुन पुन्हा एकदा ऑन साइडला उंच गेला आणि तितकासा लांब देखील चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथून पाहायला मिळतोय. रन्स मिळतील त्या 6. येतोय षटकार. अर्थात आहे अमायरा 11 बोकडबिरा आणि शैलेश राघोबा कोटनाका या दोन संघांदरम्यानची लढत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. अर्जुन पाटील. धन्यवाद. महत्वाची मॅच आहे. पहिला सामना आहे दोन्ही संघांसाठी आणि त्याचा केला जातोय टॉस. हेड्स कॉल केलाय. टेल आलेलाय आणि टॉस कोटनाका संघ जिंकला. टॉस जिंकून निर्णय काय असेल आणि या हा हंगाम कसा गेला, किती प्राइज मारलेत आतापर्यंत आणि या स्पर्धेची किती उत्कंठा आहे? आतापर्यंत तर आम्ही चॅम्पियन एकच स्पर्धेमध्ये झालेलो आहे आणि आम्ही प्रयत्न करत राहू चॅम्पियन बनण्याचा आणि आता आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला. ही स्पर्धा किती महत्त्वाची तुमच्यासाठी? स्पर्धा तर आयोजन बघून तर आम्हाला असं वाटतं की ही स्पर्धा जिंकावी. आम्ही प्रयत्नशील राहणार हे आमचं ध्येय आहे. येस, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देऊ आणि मॅच चालू आहे तिकडेही जाऊयात. जयेश भोसले सरांचा आवाज ऐकूयात. पाहत राहा.
भाई चषक. 10 धावा धावलक्यावरती आहेत. पहिला बॅटर आउट झालेला पाहायला मिळाला. अर्जुन परदेशी आउट झालाय. 10 धावा धावलक्यावरती पाहायला मिळत आहेत. देवांश 11 चिंचपाडा टीम 83चा पाठलाग करते. पुढचा बॉल कमी गतीचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदक मारा मुभा दिलेली नाहीये. सिंगल इथूनही येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 11 बनल्यात. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती कल्पेश भोईरला आपण पाहतोय. आघाडीची जोडी अर्जुन परदेशी आउट झालाय. राकेश भोईर आणि त्याच्या साथीला रोहन परदेशी मैदानाच्या आतमध्ये सध्या दगडीला आहेत. अक्कादेवी पांजे संघ मैदानावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अनेक बाबी नेहमीच पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल फुल यांचा अपील उचलून धरली पंचांनी. लाईक बी 4 धक्का क्रमांक दुसरा. आणखीन एक बॅटर होतो इथे आउट. मी निघालो तुम्ही येताना असं म्हणत असताना फलंदाज झालाय तो राकेश भोईर आउट. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 2 वेळेला पाहिलं की 82 धावांचा लक्ष्याचा पाठलाग झालेला पाहायला मिळाला. हा परफेक्ट होता. अगदी मधोमध सापडला होता. आणि पंचांचा निर्णय पहा. इस्माईल खरं तर या स्माईल वरती सातत्याने सर्वच जण आज अंपायरच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे विशू कोळी यांच्याकडे निश्चित पाहतात. 11ला 2 आहेत. येणारे 24 चेंडूमध्ये 72ची आवश्यकता आहे. खरं तर आपण सुधीर घरत साहेब यांना स्क्रीनवरती पाहतात. सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय वसा आणि वारसा जपणारा असं व्यक्तिमत्व आहे. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा वाहतूक संघ व युवा मोर्चा अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय महासचिव, रयत शिक्षण संस्था रायगड विभाग बोर्ड मेंबर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेचा बॉल उंचही गेला आणि तितकासा लांब रोहनच्या बॅटमधून येतोय. हा फटका नाही, ही कमिटमेंट आहे, ही स्टेटमेंट आहे. सामना अजून संपलेला नाही कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. षटकार. षटकार आलेला पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड लांबलचक फटका पाहायला मिळतोय. हाही लोड फुलत होतो ऑन साईडला गॅप मध्ये. इन टू द गॅप शोधण्याचा ऍप डाउनलोड केलाय खेळाडूने. लगातारचे 2 बॉल आक्रमकता धारण केली आहे रोहन परदेशीने. त्याने ठोकला आणखीन एक चौकार. फ्रेट सर्व्हिसेस, JNP ट्रान्सपोर्ट्स, श्री भरत लॉजिस्टिक्स हे सर्व भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा वाहतूक संघ व युवा मोर्चा अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय महासचिव. यावेळेचा बॉल आणखीन एक स्लॉट मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. हा झेल लिलया झेलला गेला. बाउंड्री लाईन वरती आपली उपयुक्तता सिद्ध करत असताना क्षेत्ररक्षकाने टिपला. हा झेल बॅटर होतोय. तिसरा रोहन परदेशी आउट. हवा बनवण्याचा मोह आवरता आला नाही फलंदाजांना. किंबहुना षटकार आणि चौकारांच्या मोहाचा बळी पडत असताना खेळाडू पाहायला मिळाला. मागील 2 बॉलवरती आलेले 2 मोठे फटके हे अवीट आनंद प्रेक्षक वर्गाला देत होते. परंतु अगदी त्याच वेळेला पुढच्या बॉलवरती आणखीन काहीतरी मोठं करण्याच्या प्रयत्नात प्रेक्षक वर्गाचाही हिरमोड झालाय. या फलंदाज आउट होत असताना पाहायला मिळाला. रोहन परदेशी धावफलकावरती धावा 21. 3 फलंदाज आउट झालेत. यावेळेला लोड फुल टोस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्टॅक्सचा खबर रिझन मध्ये सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. डायरेक्ट हिची नामी संधी. इथे मुकला हुकला आणि मुकला देखील रन्स इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळाला. त्या अर्थात 2
संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारतीये. एकंदरीत 23 बनल्यात. येणारे चेंडू इथून पुढे राहिले ते अर्थात 83चा पाठलाग करत असताना येणारे चेंडू बाकी आहेत ते 20 बॉल आणि 60 धावसंख्येची गरज. 20 चेंडू आणि 60 धावा. यावेळेला लेट कट केला, स्क्वेअर कट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर बॅकवर्ड पॉइंटला. रन्स येतात त्याच्या अर्हा आलाय. खणखणीत सणसणीत दणदणीत चौकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफूट फ्रंटफूट हा भेदभाव होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. धावाने सातत्याने धावा इथून गोळा केल्या जात असताना पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये काय ड्राईव्ह केलाय मैदानाच्या आतमध्ये जमिनीला गुदगुल्या करत लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार विजय भोईरने ठोकलेले पाहायला मिळालेत. मॅच ऑन, गेम ऑन, चौकार. त्यांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहे. नवघर गावचे सुपुत्र प्रसिद्ध मराठी उद्योजक ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावफलकावरती 27, 3 फलंदाज बाद, 31 आहेत. 31 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. येणारे 18 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि 52ची गरज. 18 चेंडू आणि 52 धावा. मॅच बनली आहे, सामना बनवलाय या फलंदाजांनी, कारण चांगले स्ट्रोक विजय भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 31ला 3 आहेत. 18 चेंडू आणि 52ची गरज. या मैदानावरती सातत्याने धावा बनताना पाहायला मिळाल्यात. 104 धावा बनताना पाहायला मिळाला. 82चा पाठलाग 2 वेळा झालाय. तो ही लीलया केल्याने होत आहे रे, आधी केलीचीही पाहिजे. धावा बनवल्या जातात पण तू बनवण्याची क्षमता, जिद्द, चिकाटी, मेहनत तुमच्याकडे असायला हवी. एम ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही आज या स्पर्धेच्या काही चित्रफित येत असताना पाहायला मिळणार आहेत. रीलचा जमाना आलाय, कारण 3.5 तासाचा सिनेमा आता कोणाला जास्तीचा पसंत नाही आहे. टेस्ट क्रिकेटला पसंती न देणारे क्रिकेट रसिक. यावेळेला आपण पाहिलं उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळालाय. आणि खरं तर आपण पाहिलं ना, काही सेकंदाच्या काही मिनिटाच्या व्हिडिओ येतात रीलच्या माध्यमातून आणि त्या रीलच्या माध्यमातून संपूर्ण जीवन चरित्र रेखाटलं जातं एखाद्या खेळाडूचं. एखाद्या स्पर्धेची संपूर्ण इत्तमभूत माहिती एखाद्या 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपल्याला मिळते. आणि म्हणून हा रीलचा जमाना जो आहे ना, तो नेहमी प्रत्येकाच्या पसंतीस उतरतो. आणि त्याच कारणास्तव एम ग्राफिक्स अँड व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेच्या काही चित्रफित इथे कैद केले जात असताना पाहायला मिळत आहेत. स्वतः अलंकार म्हात्रे यांना आपण पाहत आहे. धावफलकावरती धावा बनल्या ते 31 आहेत. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले आहेत. 16 चेंडू आणि 52ची गरज. कॉट बियांच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. चला नवीन बॅटर त्वरित येऊ द्यात, घाई करा. 4था धक्का लागला. 4था बॅटर बाद होत असताना पाहायला मिळालाय. मी आदरणीय दिनेश बंडासाहेब कर्णधार, मी आपलं कॅप्टन, आपलं लक्ष वेधत. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत 31. 4 बॅटर आउट आहेत. पुढचा बॉल घेऊन ऍक्शन रिप्ले पहा. कोलाट टाकला होता बॅटच्या आउटसाइड एज, यष्टीरक्षकाचा भेद. इथून धक्का लागत असताना पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव 31ला 4था बाद झालेला पाहायला मिळतो आहे. येणारे चेंडू इथून पुढे एकंदरीत राहिलेले पाहायला मिळतात ते 16 मध्ये 52ची गरज. सामना थोडा अंशी का होईना थोडा दूर चाललाय. पुढचा चेंडू गोलंदाज समीरचा हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शरीर बैठक मारा. इथे आणखीन एक फलंदाज आल्या पावली निघालाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर आल्या आल्या बाहेर निघतोय. डीजे मास्टर निश्चित म्हणेल आल्या आल्या जाऊ नका. बॅटर झालाय तो 5वा बाद. चषक 2026 हे दमदार आणि देखणं रुबाबदार असं आयोजन
सुधीर सामाजिक संस्था नवघर उरणच्या माध्यमातून आपण पाहता आणि अनुभवता आहात. खरं तर हे चौथं पर्व आहे आणि यशाची उंच शिखरे गाठणारी ही स्पर्धा पुन्हा एकदा अगदी त्याच थाटात, त्याच दोषात आणि त्याच जोमामध्ये पाहायला मिळत आहे. क्रीडांगण तेच आहे आणि सातत्याने ही स्पर्धा पुढे येत असताना पाहायला मिळाली आहे. ही तिसरी रात्र आपण पाहत आहे. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर वाईड यॉर्कर इथून पाहायला मिळालाय आणि क्लिनिक डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी समीर भोईर मैदानाच्या आतमध्ये करतोय. चुकतेचं माहेर घर, चांगला टप्पा, दिशा चांगली आहे आणि त्याच कारणास्तव संघाची दशाही त्याने चांगली बनवून ठेवलेली पाहायला मिळाली आहे. सुधीर सामाजिक संस्था नवघर उरणने आयोजित केलेला भाई चषक एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा तुम्ही सर्वजण आज अनुभवताय. ही तिसरी रात्र आज या स्पर्धेची पाहायला मिळते. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय वसा आणि वारसा या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सुधीर साहेब यांनी इथे जपलेला पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल या षटकातील आणि अद्याप मेडन ओव्हर पाहायला मिळालेले नाहीये. निर्धाव षटक येईल का? समीर भोईर शेवटचा बॉल या षटकातील घेऊन खोलातला होता, रडार मध्ये आलाय. लांब लचक, जितका उंच तितकाच लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आणि 46 ची आवश्यकता आहे. चला घाई करा. अक्कादेवी पांडे संघ 12 चेंडू आणि 46 ची आवश्यकता राहिली आहे. भाई चषक 2026 हे चौथं पर्व. प्रथम क्रमांक रोख रक्कम 1 लाख रुपये व मानाचा भाई चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये व मानाचा भाई चषक. तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी रोख रक्कम 25,000 रुपये व मानाचा भाई चषक दिला जाणार आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी सायकल्स या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. तथा बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी अवॉर्ड जो मात्र 11,111 रुपये व बेस्ट अर्थात एक आपण पाहतोय गिफ्ट हॅम्पर देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत ते एकंदरीत 37 आहेत. 5 फलंदाज बाद झाल्यात. वैभव आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. वैभवला आपण पाहत आहोत. षटक क्रमांक 4, 12 चेंडू आणि 46. 12 चेंडू आणि 46 ची आवश्यकता राहिली आहे. लक्ष मोठं आहे. पहिला बॉल इथे फटका फसला. एक्सा कबर चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगला आहे. वेल जज कॅच. धक्का लागला तो 6वा विजय भोईर आणि किरण धक्का, फलंदाज बाद. मागोमाग एक फलंदाज हजेरी लावण्याचंच कामकाज करतायत. रन्स आलेल्या नाही आहेत. या मैदानावरती धावा बनतात त्यासाठी आपण मेहनतीचा डोंगर उचला लावा हे सातत्याने आपण उल्लेख केलेला आहे. परंतु तसं करताना खेळाडू पाहायला मिळाले नाहीत. मोठे फटके खेळण्याच्या उदार्यामध्ये आपले विकेट गमावून बसलेले पाहायला मिळाले. धीरोधार्तता पाहायला मिळाली नाही. संयमाचा बाण इथून फुटताना आपण पाहिलं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून खोला टाकला होता. यावेळेला ऑन साइडला मिड विकेटला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळेल. आदरणीय भरतशेठ गोगाले साहेब महाराष्ट्र राज्याचे मंत्री ज्यांचा आपण फ्लेक्स या व्यासपीठाच्या अगदी समोर पाहतोय आणि आजच्या रात्रीमध्ये ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळणाऱ्या खासदार भिवंडी लोकसभेचे सुरेश रेखा गोपीनाथ म्हात्रे अर्थात बाळा मामा यांचा एक फ्लेक्स तुम्ही अगदी समोरच्या बाजूला पाहतात. प्रमुख विश्वस्त श्री एकविरा देवस्थान. यावेळेचा बॉल खोलात टाकलाय. पिचिंग आउटसाइड दी ऑफ आहे हे सांगण्याचा प्रयत्न पंच करतात. सिंगल घेण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला. ती आलेली नाही आहे. येणारे चेंडू इथून पुढे राहिले तर 9 चेंडू आणि 45 धावा. आता औपचारिकता वाटू लागली या सामन्याची कारण रन्स आलेले नाही आहेत. धावा इथून थांबल्यात. विकेट गमावल्यात. संघ अडचणीमध्ये. देवांश 11 चीन्स पाडा. पुढचा बॉल यावेळेला काळजी घ्या विकेट किपर पहा.
बॉल एक्झॅक्टली कुठे लागलाय, पंच स्वतः जातात, छान इशा करण्यात येईल. स्वतःची काळजी घ्या. बॉल शरीरावरती आदळला होता, बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली आणि थेट आपण पाहिलं तर चेहऱ्यावरती बॉल जाऊन आदळला. थोडीशी काळजी घ्या खेळाडूंकडे, आपण याच गोष्टीचं लक्ष वेधतो आहोत. साईड कॅमेरा अँगल पीडीसीच्या माध्यमातून आपण पाहता, बॉल एक्झॅक्टली बॅटच्या आउटसाइड एज घेत असताना आणि थेट चेहऱ्यावरती जाऊन आदळला. थोडी काळजी घ्या. संपूर्ण खेळाडू देखील इथे शहानिशा करण्यासाठी येत असताना मला मिळाले. याच गोष्टी तर महत्वाच्या आहेत. आपल्या दोन युद्ध मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर आपण जवळचे मित्र आहोत. एका बाजूला पांजे आणि चिंचपाडा या संघाला आपण पाहतोय. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. नेक्स्ट मॅच टॉस जिंकला तो अर्थात शैलेश राघोबा कोटनाका या टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. नेक्स्ट मॅच पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालेला वैभव पाटील. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा असं षटक त्याचं राहिलेलं पाहायला मिळालंय. लोअर फुल टॉस, नो लुक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतात त्या 6. आलाय षटकार. ला 6 आमचे रोहन पाटील यांना तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहात. यावेळेला लोअर फुल टूर होता, बॅकवर्ड पॉइंट तैनात आहे. सिंगलचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, सुपर हिट. पेल्स इथे लागली खेळाडूला, थोडी काळजी घ्या. पाणी जाऊ द्यात, पाणी जाऊ द्यात त्वरित. बॉल लागलेला पाहायला मिळाला आणि दुखापत झालेला खेळाडू किती घातक असू शकतात. दुखापत त्याकरिता आपण स्वतः ज्ञानेश्वरजी भुईर त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता कुंदनजी बंडा पाणी घेऊन जात असताना खेळाडूंसाठी पाहतात. खरं तर हा डायरेक्ट हिट पाहायला मिळाला होता. आयोजक स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, या गोष्टीची शहानिशा करतायत. कोणती खेळाडूला इजा झालेली नाही आहे ना, आणि म्हणून की काय सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण ज्या ज्या वेळेला आयोजन करते, प्रत्येक जण काही संघ तर बॅटिंग वरती राहतात या स्पर्धेच्या माध्यमातून. अक्षय केणी आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. धावफलकावरती 44ला 7 आहेत. 6 बॉल आणि 39 ची गरज. 6 चेंडू आणि 39 धावा. कोणती दुखापत मोठी झालेली नाही आहे ही जाणीव इथून केल्यानंतर आमचे दोन्ही आयोजक मैदानाच्या बाहेर येत असताना ज्ञानेश्वरजी भुईर ज्यांना आपण संपूर्ण परिवारानिशी आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत, त्याच वेळेला आमचे अगदी त्याच वेळेला कुंदनी बंडा यांना देखील तुम्ही पाहत आहात. आज ज्ञानेश्वर भोईर यांना तुम्ही प्लेइंग 11 मध्ये पाहणार आहात. 40+ हे खेळाडू आहेत आणि पुन्हा एकदा दुखापतीतून सावरल्यानंतर आज त्यांना तुम्ही पुन्हा एकदा पाहणार आहात. आणि या दुग्ध शर्करा योग आहे, संपूर्ण परिवार आज सहपत्नीक ते इथे आहेत. 6 बॉल 39 ची गरज. गीत आला गोलंदाजी मार्कमध्ये. गीत पाटीलला आपण पाहत आहोत. गीत पाटील गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झाल्या. 6 बॉल 39 ची गरज. थोडी घाई करा. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला. दोन्ही संघ तयार राहा. लगेचच पुढच्या मॅचकडे आपण वळणार आहोत. दोन्ही संघ तयार राहा. बॅटिंग करणाऱ्या संघाने डगआउटच्या दिशेने वळा. जिथे डगआउट्स मध्ये केवळ खेळाडू असतील याच्याकडे लक्ष वेधूयात आणि खेळाडू डगआउट्स मध्येच बसतील. प्रेक्षक किंवा गावाचे पाठीराखे बसणार नाहीत डगआउट मध्ये. 44ला 7. कमी गतीचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू दिशाहीन आहे की नाही त्याची शहानिशा व्हाईट बॉल साठी. पंचांचा कॉल आहे का? पंचांचा कॉल आहे. चला, म्हणजे आज मात्र मॉर्निंग वॉक करतच जावं लागणाऱ्या पंचांचा DRS आलाय. 2 रात्रीमध्ये आपण पाहिलं ना, ही स्पर्धा 4:30 वाजेपर्यंत संपली. पहिली रात्र 6 मॅचेस आपण कव्हर केल्या. कालच्या रात्रीमध्ये 8 मॅचेस कव्हर केल्या. आजच्याही रात्रीमध्ये 8 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आणि अगदी त्याच वेळेला दुसरा सामना जवळपास संपण्यावरती येत असताना पाहायला मिळालाय. 9:30 वाजलेत, जेणेकरून 6 मॅचेस अजून बाकी आहेत. एक मॅच सर्वाधिक चर्चेचे विषय राहणार आहे, ज्या मॅचमध्ये 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे
आणि जवळपास 2.5 ते 3 तासाचा वेळ लागू शकतो जो सामना मंगेश मूर्ती कुंभोडभुजे आणि कणकेश्वरी नवघर. आज मात्र कणकेश्वरी नवघर संघाला आदरणीय अमितजी घरत साहेब यांनी पुरस्कृत केलेला आहे. खरं तर या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण पाहतो भाईंचे बंधू अमितजी घरत साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. चव्वेचाळीसला 7 बाद झाल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिकं पाहायला मिळाली, परंतु चर्चा एकाच खेळाडूची. व्हाईट बॉल आहे, अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. आमचे अलंकारजी म्हात्रे यांची अलंकार माध्यमातून आपण पाहिलं तर AM ग्राफिक्स ही चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळाली आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांच्या नावावरती प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहायला मिळालं, 21,000 रुपयाची रोख रक्कम पारितोषिक ठेवण्यात आलेलं पाहायला मिळालं होतं. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम इथून वापर करण्यात येतो. बॅटिंग टीमने आता चॅलेंज केलंय आणि ही मॅच आता मात्र DRS साठीच ओळखली जाते की काय, कारण प्रथमतः पंचांनी तदनंतर बॅटरनी आता फिल्डिंग टीम राहिली आहे. 45ला 7 फेड डिलिव्हरी. येणारे चेंडू इथून पुढे राहिलेले पाहायला मिळतात ते 5 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 38 धावसंख्येची. ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, सिंगल मिळेल. मॅचची औपचारिकता बाकी आहे. विजयाच्या उंबरड्यावरती संघ अक्कादेवी पांडजे या संघाला पाहत आहोत. सेहेचाळीस धावा धावलका भरली आहेत. पांडजे गाव म्हटल्यानंतर आम्हाला लखपती हसुराम पाटील साहेब यांची आठवण निश्चित होते. नावातच लखपती आहे आणि दिनेजी बंडासाहेब यांचे जवळचे मित्र. त्यावेळेस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतो, शरीरापासून दूर ठेवलं, प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी. मोठे स्ट्रोक खेळण्याचे इरादे उधळून लावलेले पाहायला मिळालेत. डॉट बॉल सातत्याने येत असताना पाहायला मिळतात. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. लोड फुलटो होता, कट करण्याचा प्रयत्न. इथून मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल कंप्लीट झालेली पाहायला मिळाली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर आता स्क्वेअर लेगच्या पंचांनी केलेला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम स्वतः राजेजी पाटील सर ज्यांचे चिरंजीव आपल्याला पाहायला मिळाले होते. खरं तर पहिल्या रात्रीमध्ये हा नो बॉल पहिल्या रात्रीमध्ये खेळत असताना पाहायला मिळाले होते. राजेजी पाटील यांचे चिरंजीव, त्यांना तुम्ही पाहत आहात. फिजिकल फिटनेस चांगली आहे त्यांची. मैदानाच्या आतमध्ये दापलकावरती आहेत. त्या 47 धावा 7 फलंदाज झालेत. बाद हा नो बॉल आणि एक मोठी अपॉर्च्युनिटी राहील. चला घाई करा पांजे संघ, थोडी घाई करा. 48 बनल्यात, थोडी घाई करा. पुढचा बॉल फ्री हिटचा चेंडू होता. प्लेड ऑन झाला बॅटर, परंतु फ्री हिट आहे आणि त्या कारणास्तव इथून मात्र मुभा मिळेल फलंदाजाला. या षटकामध्ये 3 DRS आलेत आणि त्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा 2 DRS घेण्यामध्ये पंचांचाच आहे. नाफलकावरती 48ला 7. पुढचा बॉल खोला टाकला, लोड फुलटोज, लॉंग ऑन. चेंडूच्या खाली येतोय, झेल बनू शकलेला नाहीये. धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, हा चौकार. टीमची मॅच जी काही खरं तर कालच्या दिवशी मुळेखंडच्या अगेन झाली. आमचे पंच आवर्जून विशू कोळी सरांचा उल्लेख निश्चित झाला. यावेळेस बॉल खोलातला पाहायला मिळाला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावरती दस्तक देत शेवट गोड केला. चौकार आला शेवटच्या बॉलवरती. सामना जिंकलाय अक्कादेवी पांडजे संघाने. अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ मॅच आपण पाहत आहोत. 8 बॉलमध्ये 29 धावा बॅटिंग करत असताना कल्पेश भोईने बनवल्या. 1 षटक आणि 2 विकेट घेणारा ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा कल्पेश भोई राहिलाय या मॅचचा मॅन ऑफ मॅचचा हकदार. जशी पुढच्या सामन्याला सुरुवात होईल या आवाजामध्ये बदल करूयात. प्रवीणजी गायकर सर यांचा आवाज आपण या पुढच्या मॅच मध्ये ऐकणार आहोत. चला हँडशेक करायचा आहे त्वरित.